हाय नमस्कार. तर आज स्पेशल काय आहे तुम्हाला सांगते मी. स्पेशल काहीतरी बनवणार आहे. काजू आणि बदाम बारीक करून घेतले आणि ते विलायचे आहे. विलायचे कुठून घ्यायचे मला. त्यासाठी मी दूध गरम करून घेतले. ती दूध पुडा आहे. काय करावं आता स्पेशल काय आहे तुम्हाला सांगते. कशा पाय आहे काय काय दूध ओतून घेते. आता याला तडका मारते. तडका कसा मारते हे तुम्ही लक्षात ठेवा. आई डालडा कशात ठेवलाय. कोणच्या नव्या डब्यात रंगीत डबा तूप नाही आपल्याकडे डालडा वापरायचा. हे करायला ठेवलं. हे भाजून घ्यायचं. पहिलं शेवया घ्यायच्या भाजून. तर आता हे भाजून घेते. काय करावं जीवाला खाऊ वाटेल ते करायचं बघा. हे बांधण्यासाठी चाललंय. कारण बांधूला खाऊ वाटत असं ते जीवाला तुझ्याकडे. लाल अशी भाजून घ्यायची. त्यासाठी आता वाटण मी तयार केले. वाटण म्हणजे काजू आणि विलायची. बाकी काय नाही टाकायचं. आता हे बघा लाल असं भाजून घेतले खरपूस मस्त. आता याच्यात काजू बदाम टाकून हे पण भाजून घ्यायचं. तूप नाही तुपात तर लय भारी होते. शिरकुंपा दिसलं का लाल. आणि आता याच्यात मोठा गॅस करायचा आणि हे ओतून द्यायचं. बघितलं का बसले ना फोडणी. अशी फोडणी बसवायची असते. आणि आता विलायची मी कुटून घेते. याचं हे कुठायचं कुठायचं एका ठिकाणी ठेवलं वरच्या ह्याच्यात. आता विलायची टाकायची. सरकुंपा करायला एक नंबर आणि सोपं पद्धतीने जास्त आणि बांधण्यासाठी करायला लागले बरं का.
असतं माहिती का, आपणच आपल्या लेकरांची काळजी घ्यायची. जे खावं वाटतं तिला पण कधीतरी जीवाला वाटत असेल की मला हे असावा ते असावा, हाय की नाही. मला जास्त गोड नाही पाहिजे, कारण बाणू जास्त गोड नाही खात. आता याला तडका मारलाय. आता ही शेवाळे आहे का नाही त्याच्यात शिजून हे टाकून द्यायचे. मस्त अशी आता शिजू द्यायचे. कारण तडका दिला ना पाहिजेला अशी खीर होते. आता माझ्याकडे तसली डाळ नसतात का, ते नाही, जसं आहे त्याच्यात मी बनवून घेतली बरं का. काजू, विलायची आणि बदाम आणि डाळ त्यात भाजून घेतलं आणि परत त्याला तडका दिला तर मला दाखवते अशा पद्धतीची. आता याला घेऊन द्यायचं. तर कशी वाटते माझी खीर नक्की सांगायला विसरू नका. आणि हे बाणूला पियाला मस्त अशी आता याला घट्ट होऊ द्यायची, एकदम घट्ट आणि मस्त अशी चमचणी पातळ थोडीशी बनवायची, जास्त पातळ नाही बनवायची. आता याला बारक्या याच्यावर शिजू द्यायची. बघितलं का. आता याला खरपूस अशी मस्त लाल अशी होऊस तर ठेवून द्यायची. तर कशी वाटते झटकीपट माझी खीर म्हणजे शिरकुंपा. आता एवढा भारी आपल्याला येत नाही त्यांच्यासारखा, पण जसं जमतं तसं आणि टेस्ट एकदम मस्त लागते. या तुम्ही पण खायला आणि आम्ही पण खातो. तर चला, हे आवडलं असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि काय काय टाकत असतात हे मला पण माहिती आहे, पण कसं आहे जेवढं आहे तेवढ्यातच मी गुजारा करते. तर चला बाय. आता माझी खीर याला लय टाइम लागणार आहे. आणि हो बघितलं, आता याला चांगले असे खरपूस होऊ द्यायचे बारके गॅसवर. चला बाय.